दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. संगीत भजन मंदिराची स्थापना आज एक छान योग आहे यावर्षी. तो म्हणजे दादांची जशी जन्मशताब्दी आहे तसं संगीत भजन मंदिर ही जी संस्था दादांनी सुरू केली 1949 साली, त्याला यावर्षी 75वं वर्ष लागतं आहे. माझे वडील प्रभाकर पंत त्यांची यावर्षी 24वी पुण्यतिथी येते. या सगळ्या निमित्तानं, मुख्यतः दादांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं दादांचे वेगवेगळे काही कार्यक्रम पुन्हा एकदा सादर व्हावेत हा हेतू आहे मुख्यतः. एक 2 मिनटात दादांची एकूण पूर्वपेटिका सांगतो, कारण नव्या पिढीला दादांना बघितलेले जसे आहेत तसे दादांना न बघितलेले किंवा त्यांचा सगळा कार्यकर्तृत्व पूर्ण माहीत नसलेले असेही अनेक जण असतील. 1924मध्ये दादांचा आळवणीवाड्यात जन्म झाला नारायणपेठेत. 1941च्या सुमाराला 38 ते 41 या दरम्यान दादांचे वडील म्हणजे माझे आजोबा नारायण नरहरी तथा नानासाहेब सबनीस यांनी श्रीभक्त भजनी मंडळाची स्थापना केली होती. आमचं जे नारायणपेठेचं अष्टभुजेसमोरचं जे घर होतं ते मुळात घराची वास्तुशांत वगैरे झाली की नाही माहीत नाही, पण घराची सुरुवात झाली तीच मुळी भजनाने. मी स्वतः त्या घरात आम्ही 24 वर्ष मी राहिलो त्या काळात आम्ही अनुभवलं की सकाळी 7 वाजल्यापासून दादांचा जो सुरू व्हायचा दिनक्रम तर रात्री 9-10 वाजेपर्यंत त्या घराच्या भिंतींनी भजनाशिवाय दुसरं काहीच ऐकलं नाही. दादांच्या वडिलांचं निधन म्हणजे नानासाहेबांचं निधन 1941 साली अचानकपणे झालं आणि त्याच्यानंतर दादांच्या 4 भावंडांचा म्हणजे 3 भाऊ आणि 1 बहीण आणखीन या सगळ्यांचा भार दादांच्यावर पडला. तेव्हा दादांचं वय अवघं 16-17 वर्षाचं असेल. आजोबांचा जो परंपरागत व्यवसाय होता, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, व्यवसायाने शिंपी होते जरी जातीनं नसले तरी, पण त्यामुळे तो दादांनी पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. पण पुढे भागीदारांच्या असहकारामुळे दादांनी ते सोडलं. नोकरी केली 2-3 ठिकाणी आणि एक घटना अशी घडली की दादा भजन शिकतच होते. एकीकडे आमच्या घरात म्हणजे 62 नारायणपेठमध्ये जुना 72 नारायणपेठेमध्ये ग.ह. रानडे हे प्रसिद्ध संगीततज्ज्ञ राहायला आले. दादा त्यांच्याकडे शिकत होते, मिराशी बुवांकडे शिकत होते, घाग बुवांकडे शिकत होते. याशिवाय पिंपळखरे बुवांकडे थोडंफार शिकले, विनायक बुवा पटवर्धनांकडे शिकत होते. पण त्याहीपेक्षा बाबा आळतेकर हे भजन फडकवी जे होते त्यांच्याकडे दादांच्या भजन संगीताला एक वेगळं वळण मिळालं. नारद मंदिर म्हणजे हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन संस्थेमध्ये गुर्जर शास्त्रींकडे दादांनी कीर्तन शिकायला सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांना विनंती केली गुर्जरांनी की तुमचं उत्तम आहे गाणं, तेव्हा तुम्ही भजन शिकवायला लागा. दादांचं टाळ वाजवण्यावर अतिशय चांगला कटाक्ष असायचा. टाळ उत्तम वाजवता आले पाहिजे आणि त्या काळात पुण्यात फारसे भजन वर्ग नसताना, जवळजवळ नव्हतेच, अशा काळात मध्यमवर्गीय स्त्रियांना दादांनी वर्ग सुरू केले. वनमाबाई आफळे त्यांच्या पहिल्या विद्यार्थिनी. 1949मध्ये हे सुरू झालं. दादांचं एकीकडे भजन आणि मग भजन सुरू झालं, नोकरी सांभाळत होते. आकाशवाणीची पुण्यात स्थापना झाली. आकाशवाणीवर दादांना कार्यक्रम येत होते. पण कृषी खात्यामध्ये नोकरी करत असताना दादांना फारसं सहकार्य मिळालं नाही. अनेक वेळा रेकॉर्डिंगच्या वेळी मुद्दामून अडवून ठेवण्याची वेळ वरिष्ठांनी त्यांच्यावर आणली आणि मग अशा वेळी एक दिवस आकाशवाणीमध्ये रेकॉर्डिंग, त्यावेळी लाईव्ह ब्रॉडकास्ट असायचं, थेट प्रक्षेपण असायचं आणि अशा वेळी एके दिवशी अचानकपणे रेकॉर्डिंग असताना त्यांना वरिष्ठांनी सोडलं नाही. दादा तिथून निघाले, सायकलवरनं थेट आळंदीला गेले आणि आळंदीच्या समाधीपाशी बसून दादांनी विनंती केली माऊलींना की आता मी पूर्ण वेळ भजन करणार, जे काही करायचं ते तुझ्या हातात.
मी आता दुसरं काही करणार नाही, भजन शिकवणार, भजन करणार, कीर्तन करणार, माझा प्रपंच, माझे धाकटे भाऊ यांना जे काही सांभाळायचं ते तुझ्या हातात आहे. जणू काही माऊलींकडनं आशीर्वाद मिळाला, ते परत आले. नोकरीचा राजीनामा दिला कौशिक हातातला आणि पुढे भजनाला पूर्ण वाहून घेतलं. या पुढच्या काळामध्ये दादांनी अनेक कार्यक्रम केले. 1968च्या सुमाराला बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं. त्याच वर्षी दादांनी माझे माहेर पंढरी नावाचा जवळजवळ 125 लोकांना घेऊन भजनातल्या मोठा दिंडीचा कार्यक्रम केला. दादांनी स्वतः तुकाराम महाराजांची भूमिका केली होती. अतिशय गाजला. पुढे संगीत नाटकात काम केलं, अनेक कार्यक्रम केले. घरच्यांची साथ उत्तम होती. भाऊ प्रभाकर पंत, मोठे भाऊ 2 क्रमांकाचे भाऊ श्रीकृष्ण म्हणजे भाऊ, ते उत्तम पखवाज वाजवायचे, त्यांची साथ होती. पत्नी मनोरमाबाई तर त्यांच्या जणू काही 6वी सारख्याच होत्या. दादांनी पुण्यात भजनाचे वर्ग वाढवले होतेच, पण पुण्याबाहेर तळेगावपासून ते थेट वंदनीय मावशी केळकरांनी नागपूरला त्यांना बोलवून घेतलं. 1 महिनाभर दादा तिथं जाऊन राहायचे आणि शिकवायचे. त्या 40-50 जणी ज्यांना दादा शिकवायचे, त्या 40-50 जणी पुढे 40-50 वर्गांमध्ये क्लास घ्यायच्या. म्हणजे दादा त्या भजन शिकवणाऱ्यांना दादा तयार करायचे. असं जवळजवळ दादांच्या निधनापर्यंत म्हणजे 30 वर्ष दादांनी ते व्रत पाहिलं. 1986च्या सुमाराला दादा अमेरिकेत गेले. अमेरिकेतही दादांनी चर्चमध्येही भजनाचे भजन काय असतं याचं शिकवलं. कारण पुण्यात सायमन नावाचे एक तिकडच्या युनिव्हर्सिटीचे संगीत विभागाचे प्रमुख आले होते. त्यांनी दादांकडे इथं असताना मार्गदर्शन घेतलं होतं, त्यांनी बोलवून घेतलं. शिवाय ठाण्याच्या मंजिरी गोखले त्यांचे वडील स्वामीजी खरे, तर त्यांनी दादांना मुद्दामून बोलवून घेतलं आणि त्यांच्या बोलवण्यावरनं दादा तिकडं गेले. दादांनी त्याही तिकडं भजनाचा चांगला प्रसार केला. 1990 साली दादांचं अपघाती निधन झालं. त्यांचा पुढे वारसा आम्हाला त्यांच्या इतका चालवता येणं कठीण आहे, पण आहे तो टिकवण्याचं. आणि त्यांचं भजन आहे त्या प्रमाणात, काही प्रमाणात तरी टिकवण्याचं काम आम्ही आमच्या परीनं करतो आहे. कारण जशी एखाद्या घराणं असतं, किराणा घराणं असेल, ग्वाल्हेर घराणं असेल, दादांच्यावर ग्वाल्हेर घराण्याचं संस्कार झाले, तसं दादांनी संगीत भजन मंदिर ही आपली संस्था एक विशिष्ट शैली दादांची तयार झाली होती. ती मुद्दामून केली असं नाही. दादांची शैली इतकी सुगम होती की अत्यंत अवघड, म्हणजे 15 मात्रांच्या पंचम सवारीमध्ये दादांनी श्रीराम जयराम जय जयराम इतकं सुंदर बसवलं होतं की अनेकांना ज्या गाणाऱ्या भजनातल्या स्त्रिया आहेत त्यांना आपण काय किती अवघड गातो हे माहिती नसायचं, पण ते कुठेही न चुकता व्यवस्थित सादर व्हायचं. दादांनी अत्यंत अवघड रागसुद्धा हरिपाठांमध्ये आणले. हे सगळं अवघड इतकं सुलभपणे बसवून दादांनी घेतलं की आज त्यांची एक विशिष्ट पठणी. आणि आजही मी माझ्या वंदे मातरमच्या संशोधनाच्या निमित्तानं देशभर हिंडलो. बडोद्याला गेलो, तिथं माझं आडनाव सबनीस सांगितल्यानंतर अनेकांनी विचारलं की भजनवावे सबनीस तुमचे कोण. आज इतकी वर्ष झाली, 30 वर्ष दादांना जाऊन झाली, तरी दादांची आठवण त्यांच्या भजनाच्या रूपानं, त्यांनी रचलेल्या संगीत रचनांच्या रूपानं आहे. दादांनी ज्या संगीत पद्यरचना केल्या, गीतरचना केल्या, पुढे या वर्षभरामध्ये त्याचं काही आपण सादर करणार आहोत. या वर्षभरात चिन्मय मिशनची दिंडी होणार आहे. ज्येष्ठ शिष्य अलकाताई गोगटे ज्यांचं वय 86च्या पुढे आहे, त्यांचा शिष्य परिवार धन्यती आळंदी सादर करणार आहे, हरिपाठ सादर करणार आहे. दादांची परंपरा, दादांची मुलगी सीमा देशपांडे ताईंनी खूप चालवली. दुर्दैवानं गेल्या 3-4 वर्षापूर्वी तिचं निधन झालं, पण तिनं सातत्यानं 25 वर्ष दादांची पुण्यतिथी व्यवस्थित साजरी केली. भजन मेळावे घेतले, भजन शिबिर घेतलं. आज ते काम खंडित झालं आहे असं मला वाटत नाही. संगीत भजन मंदिराची वास्तू नसेल, पण ते त्यांचं जे भजन आहे, त्यांचे अभंग आहेत, त्यांच्या संगीत रचना आहे, त्या काही प्रमाणात तशा राखून ठेवण्याचं काम मी करतो आहे, आमच्या परीनं आम्ही करतो आहे. आज मला अतिशय आनंद होतो आहे की या सगळ्यांचं वय 90च्या पुढे आहे आणि माझ्या
बोलवण्यासाठी, म्हणजे माझ्या बोलवण्याखातर हवे असं मी म्हणणार नाही, दादांच्या ओढीनं हवे, दादांच्या शब्दाने, दादांच्या आजही दादांचा गुरु म्हणून या सगळ्यांवर असेवा जो प्रभाव आहे, त्यामुळे त्यांना इथं आणलेलं आहे. प्रकृतीच्या अनेक अडचणी असतानासुद्धा आजचे अध्यक्ष जे भिडेबुवा येणार होते, पण अचानक खूपच तब्येत बिघडली आहे, येणं शक्य नाही, म्हणून आज ते अध्यक्ष नाहीत. परंतु मी आमच्याच परिवारात एकजण जे दादांसाठी त्यांचं घराणं आमच्या संगीत भजन मंदिरात, ते सबनीस नाहीत पण सबनीस असल्यासारखेच आहेत, असे यशवंतराव चंद्रचूड मुद्दा म्हणून नेहमी मागेच असतात, पण माझ्या पाठीशी मात्र ते पक्के असतात. तर ते या बरोबरीनं माझ्या उभे आहेत. श्रीयुत पंडितराव करंदीकर यांचंही वय 93 आहे, पण आणि त्या काळात पुणे युनिव्हर्सिटीत नोकरी करत असताना ते सायकलवरनं दादांच्या क्लासला येत असत, दादांच्या सगळ्या भजनांमध्ये येत असत. त्यांचा चिरंजीव त्यांना उदय घेऊन आवेत, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बुचके काका यांचंही वय 92 आहे. दादांच्या भजनामध्ये सगळ्या वर्गातली म्हणण्यापेक्षा सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायातली मंडळी होती. तुम्हाला बघून त्यांच्याकडे वाटणार नाही, परंतु ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि पोलीस डिपार्टमेंटमधल्या व्यक्तींचं भजन अतिशय सुंदर होतं. दादांच्या दिंडीमध्ये बुचके बंदिष्टे अशी जोडी होती, दोघेही पोलीस डिपार्टमेंटमध्ये. आज तेही हवेत, उत्तम कीर्तन करायचे ते, आणि त्यांचा मुलगा अनिल काका तेही त्यांना घेऊन हवेत, आणि त्यांना मी बोलण्याची विनंती करणार आहे 1-5 मिनिटांनी. आमच्या नंदिनीताई विमय दादांच्या विद्यार्थिनी पहिल्या आणि नंतर काकूच्या वर्गात, काकू जाईपर्यंत शेवटपर्यंत त्या होत्या. यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचंही वय 90च्या पुढे आहे, आणि आत्ता जे माझ्याकडे गुरुवारचं भजन चालतं, ऑनलाईन चालतं, त्या भजनामध्ये दादांचे मी न ऐकलेले अभंग मुद्दामून त्यांच्याकडनं मी त्यांना विनंती करतो, त्या गातात, ते रेकॉर्डिंग करून ठेवतो. आज त्यांच्यामुळे मला अनेक दादांच्या संगीत रचना पुन्हा ऐकायला मिळत आहेत. या गुमास्ते काकू आलेल्या आहेत, त्याही या दादांच्या वर्गातल्या खूप जुन्या आहेत, आणि मुख्यतः या वयातसुद्धा दादांच्या अभंगांची आठवण त्यांनी, उत्तम पेटी वाजवायच्या त्या, तर त्यांनी ठेवलेली आहे. या सगळ्यांचं, गोगटे काकूंची मुलगी कन्या इथं आलेली आहेत. आम्ही या सगळ्यांचं स्वागत करतो, आणि पहिल्यांदा विमय आजींना 1-2 मिनटं बोलायची विनंती करतो. अगदी थोड्या वेळात हे सगळेजण बोलणार आहेत, आपल्या आठवणींना उजाळा देणं. नमस्कार, मी नंदिनी लिमये. मी दादांच्याकडे 65 सालापासून भजन शिकायला जायला लागले. आमच्या घराजवळच असल्यामुळं मी वेळेवर जात असे. त्यावेळेला दादा आठवड्यातून 3 वेळा वर्ग घेत असत. आम्ही वर्गात हजर व्हायच्या आधीच ते आलेले असत. आल्याबरोबर एखादा नवीन अभंग ते शिकवत असत. प्रथम आम्हाला ते सांगायचे की आज मी नवीन अभंग शिकवतो आहे, तर तुम्ही नंतर उतरवून घ्या. आणखीन मी आधी तुम्हाला त्याची चाल सांगतो, अभंग उतरवून घ्या, आणि संपूर्ण त्या अभंगाचा अर्थ ते पूर्णपणे सांगत असत. आम्हाला त्यांचा शिकवणं इतकं आवडायचं ना, की सगळ्याजणी एकाग्र होऊन ऐकत असायच्या. मग ते प्रथम आम्हाला संपूर्ण अभंग उतरवून घ्यायला सांगायचे. त्याच्यानंतर त्याचा अर्थ पूर्णपणे अगदी खोलात शिरून संपूर्ण अर्थ सांगत असत, आणि त्याच्यानंतर त्या अर्थाला अनुसरून, अभंगाला अनुसरून उत्तमपैकी रागात चाल लावत असते. आणि मग ते प्रथम आमच्या वर्गावर ती चाल लावून गाऊन दाखवत असत, आणि आम्हाला परत म्हणायला सांगत. अशा खूप आठवणी आहेत, पण बोलताही येत नाही जास्ती काही. माझ्या भगिनी इथे आलेल्या आहेत, माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यासुद्धा आलेल्या आहेत तिथे. माझा सगळ्या भजन मित्रमंडळींना नमस्कार.
एकदम मी चंद्रचूड काकांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. त्या विमयाची बोलली आहे याचाच मला आनंद आहे जास्त. अभंग म्हणायला सांगितलं तर आत्ता आणखीन 4 अभंग नक्की धडाधड म्हणून दाखवते. पण दादांच्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी बुचके काकांना विनंती करतो की आणि बुचकेंना की त्यांनी वडिलांचं मनोगत वाचून दाखवा. नमस्कार. आता हे बोलायचं म्हणजे कठीणच झालं आता सध्या. आळंदी ते पंढरपूर ह्यामध्ये जे दिंडीचा कार्यक्रम आहे दिंडीचा, त्यामध्ये आंधळ्या पांगण्याचीच उडी पहा, तर त्यातला मी पांगळा आहे. बस एवढं. तेव्हा मला इथे येऊन जे माझा सत्कार होतो आहे तर त्याबद्दल धन्यवाद. त्यांना जरा दम्याचा विकार असल्यामुळं बोलण्याचं अवघड होतं थोडं. त्यांना काय त्यांच्या मनात आहे ते बोलण्याचा मी प्रयत्न करतो आहे. वास्तविक पाहता त्यांनी मला काही सांगितलं नाही किंवा मी त्यांना काही विचारलेलं नाही आहे, पण त्यांच्या मनातलं मी जाणू शकतो असं मला वाटतं आहे, म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्या इथल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना आधी साष्टांग नमस्कार. साधारण 1965 साली दादांच्याकडं आमचे पिताश्री भजनाला यायला लागले. त्याच्या आधी 63-64ला आमच्याकडं गोंदवलेकर महाराजांचा त्यांना अनुग्रह झाला. वाणीरूप गोंदवलेकर महाराज ज्यावेळेला त्या अनुग्रह देत होते, म्हणजे त्यांना तात्या महाराज म्हणायचे, त्यांच्याकडनं वडिलांना अनुग्रह झालेला होता. आणि तोपर्यंत पोलीस खात्यात होते, पोलीस खात्यात काम करत होते. पण अनुग्रह झाल्यानंतर जे त्यांचं आयुष्य बदललं ते खूपच म्हणजे खूप बदललं. ते आधीसुद्धा काही अगदी खूप त्यांची सगळ्यात म्हणजे पोलीस खात्यात पोलीस ऑफिसर असूनसुद्धा सगळ्यात मोठी शिवी म्हणजे गधड्या, ह्याच्या पुढं ते गेले नाहीत. ते असे त्यांचे म्हणजे वृत्ती त्यांची. म्हणजे त्यांचे मित्रसुद्धा त्यांना म्हणायचे की तू एखाद्या आरोपीला आणलं तर काय काय करशील बाबा, एक माळ देशील त्याच्या हातात, तुझं राम भलं करो, तुला राम काय देईल ती बुद्धी देईल, ते मी काय जास्त करू शकत नाही याच्यापेक्षा. अशी त्यांची पोलीस खात्यातली प्रतिमा होती रिटायर्ड होईपर्यंत. पण दादांच्याकडं ज्या वेळेला ते भजनाला यायला लागले, मला आठवतं आहे मी सुद्धा त्यांच्याबरोबर प्रत्येक भजनाला यायचो. लहान होतो पण भजन सुरू झालं की थोडा वेळ जागा असायचं, नंतर मी कधी झोपायचो मला कळलं नाही. पण त्यावेळेला ऐकलेलं म्हणजे आत्ता मिलिंदांनी जसं सांगितलं की दादांचा एक कटाक्ष असायचा की टाळ व्यवस्थित वाजवायला आली पाहिजेत. तो जो हे होता, त्यांनी टाळ जे शिकले, वडिलांनी जे शिकले किंवा त्यांच्याकडं जी गायकी शिकली, त्या जोरावर आमचं पुण्यामध्ये जे ब्रह्मचैतन्य उपासना आहे पुण्यातल्या मंडळाची, ज्याला तात्या महाराजांचा आणि खूप मोठ्या मोठ्या बेलसरे बाबांचा आशीर्वाद आहे आणि ते मंडळ अजूनही चालू आहे. त्यातल्या पूजेची सेवा माझ्याकडं आहे. दर रविवारी मी पूजेला असतो, सकाळी ते संध्याकाळी दोन्ही. म्हणजे जसं आत्ता आपण काकड आरतीचे शेजारती हे जे पाहिलं, तो तर आत्ताचा खूपच भावूक कार्यक्रम होता. मला आत्ता कळलं की इथं काळा रंग का लावला आहे की तुम्हाला बाहेरचं काही कळूच नाही आहे. मंदिरात बसल्यासारखी आपल्याला सगळ्यांची भावना होती असं मला वाटतं आहे. तर त्या उपासना केंद्राची ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ म्हणून त्याची मुहूर्तमेढ झाली, ती आमच्या घरी झाली. आणि त्या भजनामध्ये टाळ शिकवण्याची जबाबदारी वडिलांची होती. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आजचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक महेश काळे याचे वडील आमच्या घरी टाळ शिकायला, भजन शिकायला यायचे आणि त्यांनासुद्धा वडिलांनी तयार केलेलं होतं. म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा म्हणजे माझ्यापाशी म्हणून दाखवलं होतं की अरे तुझ्या बापाने आम्हाला टाळ शिकवलेत, आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत त्यांचे, मी तुला कुठल्या गोष्टीत मदत करणार नाही असं कधीतरी होईल का, म्हणजे काही मदत मागायला गेलो तर. पण त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा माझ्यावर मंडळाची मोठी जबाबदारी टाकली आणि गेले 13-14 वर्ष मी पूजेची सगळी जबाबदारी सांभाळतो आहे. त्यांनी वडिलांना बोलूनही दाखवलं की तुम्ही आम्हाला टाळ शिकवून भजन शिकवलं, मी तुमच्या मुलाला पूजेची तयारी सगळी करून घेतली. तर हा एक किस्सा आहे.
पण दादांच्या याच्यामध्ये जर म्हणाल तुम्ही तर दादांनी जे शिकवलं ते नुसतं शिकवून आपल्यापाशी ठेवणं यात काही मोठं हे नाही आहे, म्हणजे मोठेपणा नाही आहे तो. त्यांनी म्हणजे हे ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ हे चालू करताना त्यांचा सहभाग होताच, पण आमचं सिद्धटेकच्या जवळ म्हणजे श्रीगोंदा तालुका नगर जिल्हा, श्रीगोंदा ते सिद्धटेक रोडवर मध्ये ऐतिहासिक गाव आहे पेडगाव म्हणून, जिथं बहादूरगड नावाचा किल्ला आहे, संभाजी महाराजांना धरून तिथं आणलेलं होतं. तो भाग वेगळा, पण तिथं जे गाव आहे तिथं आमचं राम मंदिर आहे आणि गेले 42 वर्ष तिथं राम मंदिराची उपासना चालू आहे. तर तिथं ज्यावेळेला गावात राम मंदिर स्थापन झालं त्यावेळेला आजूबाजूच्या पंचक्रोशीत एक तर राम मंदिर नाही आहे, पण भजन एकच मंडळ होतं आणि ते त्यांच्या पद्धतीने काहीतरी चालू करायचे. यांनी तिथं जाऊन सगळी तरुण मंडळी गोळा केली आणि भजनी वर्ग घ्यायला सुरुवात केली. आज मध्ये एकदा तिथं श्रीगोंदा तालुक्यामध्ये भजनाची स्पर्धा झाली होती, तर तालुक्यात यांच्या श्रीराम भजनी मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला आणि तबला आणि पेटी त्यांना बक्षीस मिळालेली होती. म्हणजे हे सगळे दादांचे त्यांच्यावर असलेले संस्कार आणि उपकार आहेत असं मला वाटतं ते. आणि ही जी मोठी त्यांची ही देणगी आहे, दादांची देणगी ही, त्यामुळं दादांच्या ह्या ऋणातच राहावं असं आम्हालाही वाटतं, त्यांनाही वाटतं, आम्हालाही वाटतं. म्हणजे काही वर्षापूर्वी मी प्रभाकर काका असताना त्यांच्याकडं 24-25 वर्षापूर्वी भजनाला जात होतो. नंतर मिलिंदाकडं, पण काही नोकरीच्या व्यापामुळं आता थोडं कमी झालं होतं, पण त्यांनी परत चालू केलं असं कळलं आहे मला, त्यामुळं परत चालू करता येईल ते. पण दादांच्याबद्दलच्या आठवणी, त्यांच्याकडच्या श्रीकृष्ण जन्माची म्हणजे गोकुळाष्टमीचा उत्सव, रामनवमीचा उत्सव, दातारबुवांचं धुंडीराज मंगल कार्यालयात होणारी काल्याची कीर्तनं, अनेक आठवणी आहेत, त्या खूपच आठवणी आहेत. आणि गरुड काका, मला वाटतं बेलबागेत गरुड काका होते, त्यांच्याकडं भजन व्हायचं. नारायण काळे होते, नंतर बाबा कुलकर्णी, नाना गोरे होते, आपल्या जोगेश्वरीच्या तिथं त्यांचं दुकान होतं, त्या दुकानात. म्हणजे अशा ह्या अनेक लोकांच्या घरी भजनालाही मी गेल्याचं मला आठवतं आहे. पण हे जे संस्कार लहानपणापासून आत्तापर्यंत जे झालेले आहेत, त्यामुळं म्हणजे मला असं वाटतं की आईवडिलांच्या कृपेमुळं माझंही जीवन सुखी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि याच ऋणात, दादांच्या ऋणात, आईवडिलांच्या ऋणात, सद्गुरूंच्या ऋणात राहावं असं कायम वाटतं, त्यांचा सहवास लाभावा असं वाटतं. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बुचके काकांचा सत्कार करावा असं मी चंद्रचूड काकांना विनंती करतो. 1-2 मिनटं बुचके काकांबद्दलची आठवण आमच्या या दादांच्याच भजनी मंडळाच्या आडकर काकू सांग. आमचंही एक भजनी मंडळ आहे आणि मी दादांकडनंच भजनं भरपूर शिकलेली आहेत. तर एके ठिकाणी आम्ही भजन करत होतो, तर भजन करताना ह्यांची माझी तशी काही ओळख नव्हती बुचक्यांची, पण ते म्हणले तुम्ही दादा समधींसांकडे शिकलात का? तर मला इतका आनंद झाला, मला काही त्यांना 2 शब्दसुद्धा सांगता नाही आले. म्हटलं हो, आम्ही तिथे शिकलेलो आहे. आणि हे दादांचं भजनी मंडळ सगळ्यांना खूपच आवडतं, चाली खूप आवडतात. एवढंच मला त्यांच्याबद्दल सांगायचं आहे. अलकाताई गोगट्यांच्या कन्या बापट याव्यात. मी त्यांना विनंती करतो की त्या अलकाताईंचं मनोगत व्यक्त करते. धन्यवाद दादा. मी मोजून 2च शब्द बोलीन असं वाटतं आहे, पण बघूया. आईचं मनोगत सांगायला मी इथे उभी आहे, कारण आई प्रकृती अस्वास्थ्यामुळे इथे येऊ शकलेली नाही आहे, पण ती आपल्यातच आहे. वय वर्ष 85 चालू आहे. ती तशी मुंबईची, बरं का, आता अलकाताई गोगटे बोलत आहेत, ती तशी मुंबईची, पण लग्न झाल्यानंतर ती गेली औरंगाबादला थेट. पण तिचं झालं असं की सकाळच्या भक्तिगीताच्या कार्यक्रमात तिला एक मनोहर सबनीस असा एक नाव ऐकलं आणि अतिशय सुंदर आवाज तिला कानी पडला. पण तिला प्रश्न पडला, इतकी वर्ष मी हा आवाज कसा काय ऐकू शकलेले नव्हते? तर तिच्या लक्षात आलं की पुणे आकाशवाणी हे मुंबईला आधी ऐकू यायचं नाही, औरंगाबादला तिला ही संधी मिळाली. पण त्यामुळे तिने हा चंग बांधला की मनोहर सबनीसांची भेट घ्यायची, त्यांच्याकडे आपण नक्की शिकायचं. तिचं शिक्षण तसं शास्त्रीय संगीताचं मुंबईत पंडित नारायणराव व्यासांकडे झालेलं आहे, त्यामुळे
शास्त्रीय संगीताचा पाया तिच्याकडे पूर्ण होता. झालं असं की पुण्याहून तिची एक काकू दरम्यान औरंगाबादला आलेली होती. ती काकू ही पुण्यात मनोहर सबनीसांकडे भजनाच्या क्लासला जायची. त्यामुळे ती तिच्या मागे लागली की मी औरंगाबादहून पुण्याला आले की नक्की तू मला मनोहर सबनीसांकडे घेऊन जा, मला त्यांच्याकडे शिकायचं आहे. मग काय 9 वर्ष झाली तिला पुण्यात परत स्थायिक व्हायला, परत यायला. 9 वर्षांनंतर ती पुण्यात आली, पण त्यामुळे तिने तिथे मनोहर सबनीसांकडे जाऊन भजनाच्या क्लासला सुरुवात केली. झालं असं की भजनाचा क्लास होता, पण तिच्या संगीताच्या ज्ञानामुळे दादांना त्याचा जास्ती तिने उपयोग करून दिला. कारण की सुरावटीचं ज्ञान तिच्याकडे होतं. तिने दादांना सुरावट ऐकवायची आणि त्यांनी असं आज दुपारीच माझं त्याच्याशी खूप बोलणं झालं. त्यांनी हे अनेकदा झालेलं आहे की त्या सुरावटींना शब्दबद्ध करून त्यांना चाली लावणं हे दादांनी अनेकदा केलेलं आहे. हा दादांचा मोठेपणा आणि हॅट्स ऑफ, बाकी काही मला शब्द सुचत नाही आहेत आत्ता. त्यामुळे नंतर झालं असं की आई त्यांच्याकडे जात राहिली आणि तिच्यावरती दादांचा इतका पगडा आहे की त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करत करत ती स्वतः चाली लावती आहे. अनेक 350च्या वर गाण्यांना चाली तिने दिलेल्या आहेत आणि अनेक शिष्यवर्ग तिचाही तसाच वाढत राहतो आहे. मनकाताई आमची अतिशय लाडकी. आई दादांकडे जायची त्यावेळेला ती 8वी-9वीत होती, पण त्याच्यानंतर कधीही साथ सोडली नाही एकमेकींची. ती आमच्याकडेही येत राहायची, हे मलाही आठवते लहानपणी. आणि अजून म्हणजे सीमा देशपांडे जे दादांनी उल्लेख केला, ती सोहन मोहन हे सगळेजणांनी आत्तापर्यंत ह्या कुटुंबाची इतकी छान घट्ट मैत्री झालेली आहे, काही त्याच्यात दुजाभावच नाही आहे. आणि आताचे मिलिंददादा आणि शुभदाताई हे सुद्धा एकमेकांना इतके छान बांधून आहोत. आणि त्यामुळे झालं आहे असं की आता आपण नाही सुचत आहे पटकन. सध्या झालं आहे असं की अनेक नंतर आईनी दादांबरोबर पंढरीची वारी केलेली आहे. त्याच्यानंतर अनेक गावांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत दादांबरोबर. आणि हा ठेवा दादांच्या नंतर ती नक्की चालू ठेवती आहे. आणि आम्ही तिच्या शिष्या हे आनंद तरंग मंडळ नावाचं आम्ही एक मंडळ चालवतो. त्याच्यात आई संचालिका म्हणून काम आहे आणि त्याच्यानुसार आम्ही दादांच्या चालीही पुढे सतत चालू ठेवू. आईचा जो क्लास चालतो तिथे आम्ही सतत दादांची एक प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्याचा आम्ही परिपाठ नक्की चालू ठेवू. आणि हा आशीर्वाद रूप आपण त्यांचं कार्य पुढे चालू ठेवूया ही विनंती करते. धन्यवाद. अलकाताईंचा सत्कार त्यांच्यापर्यंत पोचवावा अशी विनंती करतो. अलकाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे दादांनी अनेक शिष्या तयार केल्या आणि त्यांना स्वतःचा वर्ग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. माझाच वर्गाला आलं पाहिजे असं काही नाही. आणि त्यातल्या ज्या प्रतिभावंत त्यांच्या शिष्या होत्या त्यामध्ये अलकाताई आहेत. उत्तम गाणाऱ्या असल्यामुळे दादांचा वारसा त्यांनी चालवलाच, शिवाय त्यांचं स्वतःचं एक वेगळं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं आहे. संस्कार भारती पुणे विभागाच्या त्या संगीत विभाग प्रमुख होत्या. अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि आजसुद्धा या वयातही त्या अजून संगीताचे वर्ग घेतात. विशेष म्हणजे याचा पुढचा जो कार्यक्रम धन्यती आनंदीचा होणार आहे तो त्यांचा सगळा शिष्य परिवार सादर करणार आहे. उदय काकांना मी 1-2 मिनटं वर बोलवतो. करंदीकर काका वयोमानानुसार बोलणार नाही आहेत. पुढच्या एखाद्या कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव त्यांच्या आठवणी सांगतील अशी मला खात्री आहे. पण मला ते यावं असं वाटत होतं, कारण माझ्या लहानपणापासून भजनाला अगदी नियमित येणारा जे पुरुष वर्ग आहे, दादांनी फक्त स्त्रियांसाठीच वर्ग सुरू केलेत असं नाही, तर दादांनी अख्खं कुटुंब भजनामध्ये आणलं. जशा स्त्रिया यायला लागल्या तसे त्यांचे यजमान, त्यांची मुलं
ही सगळे त्यांचं अख्खं कुटुंब हे संगीत भजन मंदिराच्या कुटुंबामध्ये सामावून गेलं. अशी अनेक कुटुंब आहे त्या काळात. त्यामुळे करंदीकर काका जेव्हा येत असत, त्यांचा मुलगा, या सगळ्यात मी त्या मनाने खूप लहान आहे. म्हणजे दादांनी 68वी दिंडी केली तेव्हा त्यांच्या याच्यातला सगळ्यात लहान कलाकार 1.5 वर्षाचा, काकूच्या पाठीवरच्या झोळीमध्ये मी स्टेजवर आलो, असं अनेक जण आजही आठवण सांगतात. मला काही आठवत नाही, पण दादांचं एकूणच हे सगळं कर्तृत्व खूप मोठं आहे. आणि करंदीकर काका आज इथं या याच्यात आले, मी त्यांचं पुन्हा आभार मानतो. त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी चंद्रचूड काकांना करतो. कार्यक्रम हा नंतरचा कार्यक्रम, हा दादांच्या आठवणींना उजाळा देण्याचा, त्यात औपचारिकपणा खूप कमी आहे. या सगळ्याचा समारोप आज भिडेबुवा येणार होते आणि भिडेबुवा आले असते तर एक वेगळं विषय महत्त्व असं होतं की दादा कीर्तन दोन्ही पद्धतीनं उत्तम करायचे. बाबा महाराज सातारकर म्हणजे दादा महाराज सातारकर म्हणजे बाबा महाराजांचे आजोबा, त्यांची सातारहून जी राहीरकरांची दिंडी, राहीरकर नेतात दादा भाऊसाहेब राहीरकर, त्या दिंडीमध्ये दादा दरवर्षी सहभागी व्हायचे सातारापासून. तर त्या दिंडीमध्ये दादा उत्तम वारकरी कीर्तन करायचे, मी ते अनुभव आहे. त्याचप्रमाणे नारदीय कीर्तनही ते उत्तम करायचे. घरच्या उत्सवांमध्ये तर त्यांचं कीर्तन नेहमी व्हायचंच. भजन आणि कीर्तन या दोन्हीमध्ये दादा उत्तम होते, पण एकूण सगळं जास्तीत जास्त वाहून जे घेतलं होतं ते त्यांनी भजनाला पूर्णता वाहून घेतलेलं असल्यामुळे, पण कीर्तन मुळात गुर्जर शास्त्रींनी त्यांना शिकवलेलं असल्यामुळे नारद मंदिरामध्ये हरिकीर्तनोत्तेजक सभेचं जे नारद मंदिर आहे तिथं कीर्तनाच्या पाठशाळेमध्ये दादा अनेक वर्ष सगळ्या वर्षाच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवायला, टाळ शिकवायला, मुख्यतः झांज शिकवायला आणि भजन शिकवायला जात असत. कीर्तन आज अनेक कीर्तनकार, अगदी प्रशांत पांडवांसारखे तरुण कीर्तनकारसुद्धा दादांनी लहानपणी जे केलेले संस्कार आहेत त्याचा कृतज्ञतेने उल्लेख मुद्दामून करतात. त्याचप्रमाणे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा दादा टाळ शिकवण्यासाठी आणि कीर्तनातला काही भजनाचा जो भाग आहे तो शिकवण्यासाठी आवर्जून जात असत. दादांचा त्या कीर्तनविषयक अध्यापनाचा एक दांडोळा भिडेबुवांनी नक्कीच घेतला असता, पण आज प्रकृतीमुळे ते आले नाही आहेत. चंद्रचूड काकांची मी पुन्हा ओळख करून देतो आणि आजचा समारोप तेच करतील. त्यांच्याकडे आठवणी मोठ्या आहेत. याचं कारण असं की त्यांच्या आई इंदुताई चंद्रचूड उत्तम कीर्तन करायच्या. मी तुमची ओळख करून देत आहे. आणि त्यांचे वडील म्हणजे दादा ज्यांना अतिशय आदराचं स्थान मानायचे त्यामध्ये त्यांचे वडील होते. पुणे विद्यापीठात मोठ्या इस्टेट मॅनेजर होते. जवळजवळ 6-7 कुलगुरूंच्या बरोबर त्यांनी काम केलं. विद्यापीठातच ते राहायचे आणि दादा विद्यापीठातही शिकवायला जायचे, भजन करायला जायचे. दादांच्या अनंत आठवणी या चंद्रचूड कुटुंब आमच्या सबनीस कुटुंबियांशी अगदी जवळचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा समारोप यशवंतरावांनी करावा. व्यवसायाने ते आर्किटेक्ट होते, इंजिनियर होते. अनेक वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केलेलं असलं तरी कीर्तन उत्तम करतात. आणि भागीरथी महाराज त्या पठडीचं, बळभीम मंदिराच्या पठडीचं कीर्तन अतिशय उत्तम करतात. वाणी उत्तम आहे, लिखाण उत्तम करतात. आजच्या या सगळ्या दादांच्या आठवणींच्या कार्यक्रमाची समारोप त्यांनी करावा अशी विनंती करतो आणि त्यांच्याकडे सुपूर्द करतो. नमस्कार. वेळ खूप झालेला आहे याची जाणीव आहे मला. सर्व संगीत भजन मंदिर प्रेमी मंडळींना आणि इथे व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ ज्या व्यक्ती होत्या त्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करून माझं मनोगत अगदी 5 मिनटात फक्त मी मानतो. तसं म्हटलं तर संगीत भजन मंदिरात मी मागच्या दारीने प्रवेश केलेला मुलगा आहे. म्हणजे त्याचं असं आता जसं गुरुजींनी सांगितलं की माझी आई ही 1949 सालापासून संगीत भजन मंदिरात दादांच्याकडे शिकायला जात असे. तसं आमचं घर 605 सीताबळ बाग कॉलनी आणि हे संगीत भजन मंदिर त्याचं अंतर अगदी 300-400 फुटच असायचं. म्हणजे डांबरी रस्त्याने गेलं तर ते लांब असायचं, मधल्या कबीरबागेतल्या बोळातनं गेलं ते जवळ असायचं.
त्यामुळे मी आईच्या बरोबर जायचो. त्याचं कारणसुद्धा असं आपलं एक आध्यात्मिकेचं सांगतो, ज्या गोष्टी आपल्याला विपरीत वाटतात त्याच एखाद्याच्या आयुष्यात कशा उपकारी होतात. त्यामधल्या बोळामध्ये पत्त्याचे जुगाराचे अड्डे सकाळी असायचे आणि ते काही करायचे नाहीत, पण भीती वाटायची म्हणून आईला सोबत म्हणून मी जायचो. आईला सोबत जायचं आणि नंतर आणायचं हे काम माझ्याकडे असायचं. तर त्यावेळेला नारायणपेठेमध्ये ह्या संगीत भजन मंदिराच्या आई शिकत असायची. आम्ही बाहेरच्या याच्यामध्ये अंगणामध्ये खेळत असू, फक्त संपलं की न्यायचं. हा एक भाग तिचा आमचा दादांचा पहिला संबंध आला, म्हणजे एक जवळजवळ वयाच्या 10व्या वर्षापासून. त्याच्यानंतर माझं शिक्षण म्हणजे या तरुण पिढीला एक कळायला पाहिजे की भजन काय करू शकतं. तर माझं संपूर्ण करिअर हे भजनामुळे झालेलं आणि त्याला प्रमुख कारण म्हणजे दादा आहेत. त्याचं असं झालं की त्यावेळेला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स पुण्यामध्ये आज जशा 90-95च्या टसल्स आहेत तसे त्यावेळेला 65% होत्या आणि 65% मार्क मिळाले तरच इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायची, नाही तर मिळायची नाही. आम्ही अगदी कसून प्रयत्न करायचो आणि जायचंच ठरवलं होतं. पण त्यावेळेला दादा हे बडोद्याचे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल रिटायर्ड SB जुन्नरकर म्हणून होते. त्यांचं मॉडेल कॉलनीत घर आहे, बंगला. त्यांना ते भजन शिकवायला जायचे. तर तिथे आता यांनी म्हटलं सगळं कुटुंब कसं जोडलं गेलं. तिथं ते म्हटलं की माझ्या एका भगिनीचा मुलगा आहे, तो इंजिनिअरिंग करता प्रयत्न करतो आहे, पण त्याला असं वाटतं आहे की 65% आपला नंबर लागेल की नाही, तर काय करावं. ते म्हणतं अहो कशाला, म्हणजे बडोद्याच्या युनिव्हर्सिटीची बाहेरच्या राज्यांकरता एक परीक्षा असते, कॉम्पिटेटिव्ह परीक्षा. त्या परीक्षेला जर बसणार पास झाला तर आताच त्याला म्हणजे प्री डिग्रीनंतरच, इंटरपर्यंत नाही, प्री डिग्रीनंतरच 4 वर्षाचा कोर्स आहे, तिकडे ॲडमिशन मिळेल. त्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्यानुसार मी त्या परीक्षेला बसलो, सुदैवाने पास झालो आणि दादांच्या या प्रयत्नामुळे मला इंजिनिअरिंगला बडोद्याला ॲडमिशन मिळाली आणि माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं. हा म्हणजे एखाद्या ज्या भजनाच्या याच्यामध्ये काय होऊ शकतं, संबंध आयुष्य उभं राहिलं आहे ते दादांच्या भजनाच्यामुळे उभं राहिलेलं आहे. तिसरी आठवण म्हणजे दादांच्याबरोबर ज्या दिंडीचा उल्लेख केला आहे राहीरकरांच्या सातारच्या, त्या दिंडीमध्ये मी दादांच्याबरोबर गोंदवल्यापासून ते पंढरपूरपर्यंत गेलो होतो. जवळजवळ 7 ते 8 दिवस दादांचा सहवास लाभला आणि दादांचे एक वागण्याची पद्धत, दादांचा शांतपणा हा अतिशय भावुक होता, म्हणजे आपल्याला अपील करणार होतं सामान्य माणसाला. म्हणजे त्याची तुलना संत एकनाथांच्याच बरोबर शांतीब्रह्माबरोबरच करता येईल. आणि आणखीन एक सहवासाचा भाग म्हणजे दादा जेव्हा इथं आजारी पडले आणि त्यांचं गोऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेरुगेटपाशी ऑपरेशन झालं, तेव्हा त्यानंतर त्यांना काही विश्रांतीची आवश्यकता होती. डॉक्टर म्हणते त्यांना लांब ठिकाणी द्या, नारायणपेठेत नेलं तर लोकांची ये जा खूप असते, खूप त्यांना त्रास होईल. मग आमच्या आईने सांगितलं की आम्ही त्यावेळेला युनिव्हर्सिटीत राहत होतो, आम्हाला बंगलाही होतं स्वतंत्र. मग आई आणि दादाने त्यांना विनंती केली. त्यामुळे हे दोघेजण आमच्याकडे 8 दिवस विद्यापीठामध्ये विश्रांती करत राहिलं होते आणि काय फक्त भाजी आणि याची भाकरी अशीच त्यांना फक्त त्यावेळेला डॉक्टरी सवलत होती. तो 8 दिवसाचा सहवास लिमाळा. असा लहानपणचा पहिला हा, नंतर दिंडी आपलं, नंतर भजन आणि हे आमच्याकडचं राहणं 8 दिवसाचं. त्यामुळे दादांना जवळून पाहता आलं आणि भजन काय जे आईकडनं शिकलो किंवा दादांच्याकडनं ऐकून शिकलो तेवढंच आम्ही शिकलेलं आहे. असं समोर बसून काही आम्ही शिकलो नाही आहे. तसं या रंगमंचावर बॅकस्टेज काम करणारे असतात तसं मी बॅकस्टेज वर्कर आहे. आज यांच्या निमित्ताने आणि मग घराण्याचा संबंध खूप जवळ आल्यामुळे हा काय म्हणायचं आनंदाचा क्षण म्हणजे आठवणीचा हे उलगडण्याकरता मी इथं उभं राहिलो. मिलिंद सरांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला आहे असं जाहीर करतो. यांच्या सौभाग्यवती पण अनेक वर्ष ज्ञानप्रबोधिनीच्या वैदिक याच्यात त्या पुढाकार आहे त्यांचा. आजही या वयातही त्या पौरोहित्य उत्तम प्रकाराने करतात. काकांचं वयही जवळजवळ 82 आहे, पण आज ते या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे माझ्या मागे कोणी भक्कम उभं राहिलं असेल तर माझ्या घरच्यांच्या बरोबर चंद्रचूड काका उभे राहिले. नमस्कार. पहिला नमस्कार तर दादांना आहेच आणि आपल्या सर्व मंडळींना नमस्कार. मी चंद्रचूडांची सून म्हणून इथं उभी असले तरी दादांशी घनिष्ठ संबंध. आमच्याकडे आमच्या आज्जे सासूबाईंचा तुकाराम बिजेला दरवर्षी भजन आमच्या सासूबाई सासरे निराळ्या तऱ्हेने त्यांचं श्राद्ध साजरं करायचे. एकही तुकाराम बीज दादांनी कधीही चुकवली नाही. कुठेही गावाला असू देत पण दादांचं भजन हे ठरलेलंच. आणि सगळी भजन मंडळी युनिव्हर्सिटीत आम्ही राहिले असल्यामुळे संबंध सगळी लोकं यायची. छान जेवण खाण वगैरे व्हायचं. रात्री थांबायची, रात्रभर भजन व्हायचं. पण कधीही दादांनी एकदाही चुकवलं नाही. हा दादांचा फार मोठेपणा. कधी देण्याघेण्याचं कधी नावच नव्हतं. किती देणार पैसे वगैरे हा दादांच्याकडे कधी नव्हताच.
आणि ते एक त्यांच्याबद्दलची एक फार मोठी आठवण. आणि दुसरी आठवण म्हणजे मी दादांची विद्यार्थिनी नारद मंदिरामध्ये कीर्तनाचा वर्ग केला. त्याच्यातलं पहिलं म्हणजे दादा आम्हाला पहिला तास शिकवायचे आणि सबंध आमचा वर्ग फक्त दादांच्या शिकवण्याला बंद भरलेला असायचा. बाकीच्या नंतर मात्र विद्यार्थी इकडे इकडे जायचे, पण दादांचा वर्ग म्हणजे अप्रतिम व्हायचा. रूप पाहता लोचनी अप्रतिम त्यांनी शिकवलं की आम्हाला वाटलं खरंच दादांच्या समोर पांडुरंग उभा आहे का काय. त्यांच्यासारखं वर्णनच करता येणार नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाची भेट त्यांनी आम्हाला खरं घडवली. आणि अतिशय रुजू स्वभाव, आपल्याला माहितीच आहे दादांचा अतिशय रुजू स्वभाव. आम्ही मंडळी तिथं बाहेर चपला काढत होतो आणि सगळ्या चपला कशा तरी असायच्या, पण दादांनी वर्गात एकदाही सांगितलं नाही की चपला नीट लाईनीमध्ये लावा बरं का, ओळीने लावाव्यात. एक दिवस दादा आले, आम्ही सगळे वर्गात बसलो होतो. दादा उठले, आधी सगळ्यांच्या चपला त्यांनी ओळीमध्ये लावल्या आणि मग दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला इतकं चुकल्यासारखं झालं, आमच्या माना इतक्या खाली गेल्या. पण सांगण्याची पद्धत सांगते, शांतीब्रह्म म्हणूनच आत्ता जसं म्हणलं की नाथांना काही आपण बघितलं नाही, हे पण प्रत्यक्ष एकनाथ दादांच्या रूपाने आमच्या आयुष्याला मिळाले. दादांनी अशा चपला लावल्या, दुसऱ्या दिवशीपासून सांगावंच लागलं नाही, प्रत्येकाने आपल्या चपला अगदी ओळीत लावल्या. इतकी रुजता, इतकी सुरेख, अगदी म्हणजे अप्रतिम त्यांचं सगळं गाणं. आणि माझ्या सासूबाई त्यांच्याकडे कीर्तन शिकल्या, पण सासूबाईंची त्यांची आठवण, आमच्या सासूबाई उत्तम नकलाकार होत्या. दादांची नक्कल त्यांनी त्यांच्या समोर करून दाखवली आणि दादाने पण त्यांना टाळ्या पिटल्या अगदी. म्हणजे ही एक आठवण खूप होती, म्हणून म्हणलं एक दोन आठवणी त्यांच्या हे कराव्यात. फारच सुरेख मात्र की खरंच आत्ता हे मिलिंद म्हणाले तसं की सबनीस आणि चंद्रचूड वेगळे नाहीतच. खरंच आहे, दादांचे ऋण अतिशय आहे की त्यांच्या ऋणातनं मुक्तच होता येत नाही, पण असंच ऋण राहावं. आजचा कार्यक्रम हे उत्तम यांनी करून दाखवला, अगदी काकडा ते शेजाऱ्याती फारच छान सुरेख. सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमाची सांगता पुन्हा थोडी वेगळी करणार आहे. मी पहिल्यांदा चंद्रचूड काकांचा सत्कार माझ्या बहिणीलाच करायची विनंती करतो. दादांच्या आवाजातलं पसायदान भैरवित्र आहे, ते आपण ऐकणार आहोत. दादांचं काही ना काहीतरी ऐकवायचं होतंच आज, पण सगळेजणं येणाऱ्या बहुतांश लोकांपैकी सगळ्यांची वयं ही सरासरी 85च्या पुढे असल्यामुळे मी आज खूप ऐकवायचं नाही असं ठरवलं होतं, पण कार्यक्रमाची सांगता मात्र दादांची दुर्मिळ रेकॉर्डिंग्स जी आकाशवाणीकडनं मी मिळवली आहेत, आणखीन अनेकांकडनं मिळवली आहेत, ती मी आता व्हॉट्सअप याच्यावर पाठवतो आहे, यूट्यूबवर पाठवतोच आहे. पुढे वर्षभर ती पाठवत राहणार आहे. त्यात दादांचे खाजगी रेकॉर्डिंग्स आहेत, ते अनेकांच्यामुळे मला मिळत आहेत. त्या काळात कुठंही साधन टेप रेकॉर्ड दादांचं व्यावसायिक ध्वनिमुद्रण आकाशवाणीशिवाय कुठेही झालं नाही. ती आकाशवाणीची जवळजवळ 61 रेकॉर्डिंग्स मला मिळालेली आहे. ती वेळोवेळी मी ऐकवणार आहे. आणि वेगळा दादांच्या एकूण पठडीवर एक वर्षभरात कार्यक्रम पुन्हा करायचा विचार आहे. बघूया कसं जमतं आहे ते. पण आज या सगळ्या कार्यक्रमांचे दादांचे आशीर्वाद. शेवटी आपण मागणार काय आहे, तर मौलींनी जे पसायदान मागितलं तेच आपण मागणार आहे. पण ते आपल्या आवाजात म्हणण्यापेक्षा दादांचा आवाजात ऐकण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे, तो आपण सगळेजण अनुभवूया. पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ महाराज की जय. हॅलो.
विनंती आहे की प्रसाद आणि कॉफी इथंच समोरच्या याच मजल्यावर आहे, तर सगळ्यांनी नक्की घेऊन जायचं आहे कॉफी आणि प्रसाद. धन्यवाद, आपण आलात आणि आमच्या या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.